राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला आहे। मराठा समाज आणि ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। त्याबरोबरच राज्य सरकारने जो आता जी.आर. काढलेला आहे, ज्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जाईल असं म्हटलं जाते। त्या विरोधात आता वंजारी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। वंजारी समाजाला सुद्धा एसटी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आता वंजारी समाजाकडून सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे। बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। काय तुमचं म्हणणं आहे? आता तुम्ही देखील म्हणताय की एसटी मधून तुम्हाला वंजारी समाजाचं आरक्षण पाहिजे। आता जे राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे, त्याच्या संदर्भात आणि त्याच्या विरोधात तुमची ही भूमिका आहे? नाही, आमची मागणी चुकीची नाही। आमची मागणी एकदम रास्त आहे। राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटमधला मुद्दा धरून जर मराठा बांधवांना आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅजेटमध्ये आम्ही एसटीमध्ये आहोत। जे हैदराबाद गॅजेट त्यामध्ये आम्ही वंजारी समाज एसटीमध्ये आहे। आणि गॅजेट हे ज्यावेळेस कधी असते, कधीतरी हे सुरू झाल्यावर सगळं सुरू होतं। एखादी गोष्ट सुरू झाली की सगळं ओपन होतं। तशाच पद्धतीने जरी मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी ओबीसीतून केली होती, तशाच पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू करा ही मागणी केल्यानंतर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी प्रवर्गात असल्यामुळं ह्या महाराष्ट्रातल्या अखंड वंजारी समाजाची मागणी आहे। मी एकटा नाही आहे, नेता नाही, समाजाचा मी एक कार्यकर्ता आहे। आणि या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला 100% एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आमची मागणी असल्यामुळं आता महाराष्ट्रात आम्ही सुरू केलेलं काम आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये एक व्यापक मोर्चा, लाखो संख्येच्या मोर्चांनी बीडमधले रस्त्यावर उतरणार। वंजारी समाज हा लढवावी, मुंडे साहेबांनी आम्हाला लढवायचं शिकवलं आहे आणि ते आम्ही कधीच मरेपर्यंत हटणार नाही। वंजारी समाज एकदा रस्त्यावर आला तर कोणाच्या बापाला बी घाबरत नाही। त्यामुळं वंजारी समाजाला लढवायची गरज नाही। यांचे एकदा आहे तोपर्यंत शांत आहेत, एकदा जर सुरू झालं ते कोणाच्या बापाचे होत नाहीत। आम्ही कोणाच्या बापाला भेट नाहीत। त्यामुळं आता आम्ही एसटीची लढाई ही आम्ही 100% लढणार आणि वंजारी समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही। पण आता अनेक समाज आक्रमक झालेले आहेत, बंजारा समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। आता तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला एसटी मधून आरक्षण पाहिजे, हे सगळं शक्य आहे असं वाटते तुम्हाला? राज्य सरकार तितकंसं यामध्ये लक्ष घेऊन तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करेल असं वाटते? 100%। जर एक हैदराबाद गॅजेट जर लागू केलेलं आहे तर त्या गॅजेटमध्ये अदर समाजांचे, आता बंजारा समाज जो आरक्षणासाठी लढतोय त्या गॅजेटमध्ये त्यांचं पण आरक्षण आहे। मग एका समाजाला न्याय देऊन बाकीच्या समाजावर अन्याय करण्यापेक्षा हैदराबाद गॅजेट झालं, कर्नाटक गॅजेट झालं, यानुसार त्यांनी सगळ्यांना द्यायला पाहिजे। त्यांचा तो हक्क आहे ना। एक गॅजेट लागू केल्यानंतर आता त्यात जे समाज आहेत एसटीमध्ये त्यांना ते आरक्षण द्यायलाच पाहिजे। बीडमध्येच मोर्चा काढण्याचं काय कारण आहे? मुंबईमध्ये तुम्ही मोर्चा काढून राज्य सरकारवर एक दबाव आणू शकता, तर काय नेमकं कारण आहे बीडमध्ये मोर्चा? बीडमध्ये माझी जन्मभूमी आहे, मी बीडचा आहे ना। आणि मी बीडचा असल्यामुळे जन्मभूमीतून सुरू केलं पाहिजे। मी जरी संभाजीनगरला राहत असेल तरी मला ह्या समाजामध्ये गेली अनेक वर्ष काम करतोय। महाराष्ट्रामध्ये लाखो लोक मला जोडलेली आहेत। त्यामुळं पहिला मोर्चा हा बीडमधून असणार आणि बीडमधून असा ताकदीचा असणार। लाखो लोक, हा वंजारी समाज 100% लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरेल, याच्यात काही डाऊट नाही। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, हा विचार करताना वंजारी समाजाला सोबत घेऊन विचार करावा अशी माझी विनंती आहे। कधी मोर्चा काढणार आहे आणि कशा स्वरूपाचा असणार आहे? याच्यामध्ये बीड जिल्ह्यातले अनेक नेते आहेत जे तुमच्या या समाजातून येतात, त्यांना सुद्धा या मोर्चाला बोलवलं जाणार? 100% महाराष्ट्रामध्ये बैठका सुरू झाल्या, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आक्रमक मोर्चा निघेल तर ज्याला समाजाची गरज असेल ते येणारच आहे। सुरुवात आम्ही करू, अभि सुरुवात तो की आहे। आरक्षणाचा लढा हा सुरुवात करावं लागते आणि ज्यावेळी आवश्यकता वाटेल किंवा ज्यांना समाजाची गरज वाटेल त्यावेळेस ते येतील। आता आपण पाहतो की वंजारी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। एसटी मधून आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे, कारण की हैदराबाद गॅझेटियरमध्ये त्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे आणि त्यामुळे मराठा, ओबीसी, आपण पाहिलं कालपर्यंत बंजारा समाज सुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यानंतर आता वंजारी समाज सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याची सुरुवात बीड जिल्ह्यातून केली जाणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।